परभणी येथे वसलेले हे ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे शैक्षणिक संकुल, जिथे आज साधारण 5000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि हे आहे ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे सेंट्रल किचन. हे किचन अत्याधुनिक तर आहेच, शिवाय इथला स्वयंपाक सुद्धा तितकाच पौष्टिक आणि रुचकर आहे, जो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक ठरतो. याचे कारण म्हणजे या सेंट्रल किचन मध्ये असलेली शिवम इको फ्रेंडली चूल. या चुलीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दररोज दिवसातून 3 वेळेस 3000 विद्यार्थ्यांचा म्हणजे एकूण 9000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक केला जातो. ही चूल इको फ्रेंडली असून कुठल्याही प्रकारच्या गॅसचा वापर न करता पूर्णतः जैविक इंधनावर येथील स्वयंपाक होत असतो. यासाठी शेतातील टाकाऊ सोयाबीनचा भुसा, तुरीचा भुसा, सुक्या कचऱ्याचा उपयोग स्वयंपाक करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर हा भुसा शेतकऱ्यांकडून येत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा काही प्रमाणात आर्थिक लाभ होतो. या चुलीवर दररोज 9000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक होऊन त्यावर 10,000 लिटर पाणी सुद्धा त्याच वेळी गरम केले जाते. यासाठी दिवसभरात फक्त 3600 रुपयांचा भुसा लागतो. याऐवजी जर गॅस सिलेंडरचा वापर केला असता तर दिवसभरात इंधनाचा खर्च 25 ते 26,000 रुपये इतका आला असता. ज्ञानसाधनेच्या सेंट्रल किचनचे काम 2 शिफ्ट मध्ये चालत असून 104 कर्मचारी इथे कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांचे शारीरिक श्रम कमी करण्यासाठी इथे तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग आपल्याला केलेला दिसतो. क्रेनच्या सहाय्याने 3 क्विंटल वजनाची भांडी अगदी सहजपणे उचलली जातात. तसेच स्वयंचलित लिफ्टच्या सहाय्याने अन्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जाते. ठराविक मेनू प्रमाणे इथे विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण व नाश्ता दिला जातो. पारंपरिकता जपत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वयंपाकासाठी लागणारे विविध मसाले, हळद, लाल तिखट, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, शिवाय बेसन पीठ सुद्धा इथेच तयार केल्या जाते. भेसळ विरहित, शुद्ध व सात्विक जेवण विद्यार्थ्यांना देता यावे यासाठी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे हे सेंट्रल किचन कटिबद्ध आहे. शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास साधून एक सक्षम व्यक्तिमत्व घडविण्याच्या दिशेने ज्ञानसाधना प्रतिष्ठान आज काम करत आहे. हे तितकेच खरे.